महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी प्रसिद्ध मिसळपाव मिळतात. त्यापैकीच पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ अशा अनेक नावांनी मिसळ प्रसिद्ध आहे. पण मिसळ कुठलीही असो, मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे विशिष्ट प्रकारे केल्या जाणारा मिसळचा मसाला. चला तर मग आज आपण अगदी झणझणीत मसालेदार कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ते बघूयात. सर्वप्रथम मी इथे 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. हे मूग मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 ग्लास पाणी घालून त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून आता मी हे उकडून घेणार आहे. त्यानंतर मिसळचा मसाला बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा मी आता उभा चिरून घेणार आहे. चिरलेल्या कांद्याचे लेयर्स मी वेगवेगळे करून घेत आहे, जेणेकरून तो व्यवस्थित भाजला जाईल आणि आपला मसालाही पूर्णपणे शिजेल. चिरलेला कांदा एका छोट्या कढईमध्ये घालून तेल न घालता हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला भाजायचा आहे. त्यानंतर मिसळ मसाल्याचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे खोबरं. तर खोबरं आपल्याला व्यवस्थित असं चकत्या करून घ्यायचं आहे आणि या चकत्या आता आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. खोबऱ्याच्या चकत्या देखील अगदी कमी तेलामध्ये ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. भाजलेला कांदा आणि खोबरं एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तसेच यामध्ये आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या देखील घालणार आहोत आणि एक छान असं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. फोडणीसाठी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाले की 1 चमचा जिरं व 1 चमचा मोहरी घालून एक बारीक चिरलेला कांदा आपण त्यामध्ये परतून घेऊ. कांदा हलकासा परतून झाला की त्यामध्येच एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी एक अर्धा चमचा मीठ आपण त्यामध्ये घालून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवू देणार आहे. त्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचा वाटण केलेला मसाला या फोडणीमध्ये घालून तोही आपल्याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा खोबऱ्याचं हे वाटण आणि इतर तिखट मसाले यामुळेच तर मिसळला अगदी झणझणीत मसालेदार अशी चव येते. वाटणचा मसाल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये इतर बेसिक मसाले टाकून घेऊयात. त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि तसेच तुमच्या आवडीनुसार इतर मसालेही तुम्ही टाकू शकता. मसाले व्यवस्थित फ्राय झाले की त्यामध्ये उकळलेल्या मुगाचं पाणी आपल्याला घालायचं आहे. सुरुवातीला थोडंच पाणी घालून आपण हे शिजवून घेणार आहोत. या दाटसर ग्रेव्हीमध्ये आता भरपूर असं गरम पाणी घालून याचा पातळ असा आपण रस्सा तयार करून घेऊया. हा पातळ रस्सा आपल्याला कमी गॅसवर शिजवायचा आहे, त्यामुळे मसाल्यांची अगदी तिखट अशी तर्री यावर येते. 2 ते 3 मिनिटांसाठी रस्सा शिजल्यानंतर चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. आता इकडे आपण मुगाची उसळ तयार करून घेऊया. त्यासाठी मी एका कढईमध्ये मुगाचे मोड घेतलेले आहेत. हे मोड मी अगोदरच उकळून घेतलेले होते आणि आता या मोडमध्ये मी अर्धा चमचा तेल व अर्धा चमचा मीठ घालून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 2 मिनिटांसाठी आपण ही मुगाची उसळ वाफवून घेऊ. तुम्ही बघू शकता मुगाची उसळसुद्धा वाफून तयार झाली आहे. आता फायनली तयार झालेली आहे आपली झणझणीत मसालेदार आणि अगदी तर्रीदार अशी कोल्हापुरी मिसळपाव. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि शारदाज कुकिंग अँड बेकिंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा.